दापोलीमधील अनधिकृत रिसॉर्टचा मुद्दा, साई रिसॉर्टचा मुद्दा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मांडला होता। हे रिसॉर्ट सदानंद कदमांचं आहे आणि या संदर्भामधली जी कारवाई आहे, तोडक कारवाई आहे, ही स्वतः मालक करणार आहेत। त्यांनी न्यायालयात तसं प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं होतं। मात्र सध्या किरीट सोमय्या या कारवाईवरती समाधानी नाहीत। आपल्यासोबत किरीट सोमय्या साहेब आहेत, आपण याची बातचीत करणार आहे। काय नेमका मुद्दा आहे तुमचा, कशासाठी तुम्ही इथे आलाय? शेवटी अनिल परब आणि त्यांचे मित्र पार्टनर सदानंद कदमला स्वीकारावं लागलं की त्यांनी अनधिकृत रिसॉर्ट बांधला होता। या दोघांनी हेही पाप चोरी स्वीकारली की सरकारची पुढची जमीन पण त्यांनी गिळंकृत केली होती, जी ते त्यांनी 6 महिन्यापूर्वी परत दिली। आता रिसॉर्टचा आणखीन अर्धा हिस्सा अनधिकृत आहे हे यांनी मान्य केला आणि ते आता तोडकाम करणार। चोरी की पकड़ी गई, मैं चोरी का माल वापस देता हूं म्हणून फौजदारी कारवाईतून सुटका होत नाही। CR-1 अंतर्गत कारवाई आणि याचा अंतर्गत जे सदानंद कदम आणि अनिल परब विरोधात FIR दाखल झाला आहे त्याचा वर कारवाई होणार, त्याचा पाठपुरावासाठी मी आलो आहे। पण याच्यामध्ये तर अनिल परबांनी दावा केलाय की आपला काय त्याशी संबंध राहिलेला नाहीये। बरोबर आहे, एकदम अनिल परब खरं बोलतात। आता आपला संबंध नाही, कारण की 30 डिसेंबर 2020 ला त्यांनी सदानंद कदमला रिसॉर्ट विकला। सदानंद कदमने जानेवारी 2021 मध्ये पत्र दिलं की हा रिसॉर्ट आता मी ताब्यात घेतोय। अनिल परबने बांधलेला रिसॉर्ट आता माझ्या नावावर। म्हणजे अनधिकृत बांधकाम कोणी केलं? अनिल परब यांनी। अनिल परब सटकण्याचा, अर्धसत्य सांगण्याचा प्रयत्न करतात। कारवाई जे उच्च न्यायालयात झाले त्या अनधिकृत बांधकाम, तर अनधिकृत बांधकाम मध्ये चोरीचा माल परत दिला म्हणून अनिल परबांची सुटका होत नाही। अनधिकृत बांधकाम तुटणार आणि त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई ताबडतोब पोलिसांनी सुरू करावी, यासाठी मी आलो आहे। मिळालेल्या माहितीनुसार जे बांधकाम जे आहे ह्याचे 2 मजले अधिकृत आहेत। वरचा जो टेरेसचा भाग आहे हा अनधिकृत स्वरूपाचा आहे आणि तो तोडण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे। न्यायालयात जे झालं ते तुम्ही आणि मी स्पष्टीकरण देऊ शकत नाही। पहिला हिस्सा जो जमीन गिळंकृत केली होती ते तोडलं ना त्यांनी, ती परत केली ना, मग जमीन तोडली। दुसरा भाग की अनधिकृत बांधकाम केलं, अनधिकृत बांधकाम अनधिकृत असते, तर 2 फूट करा की 2 लाख स्क्वेअर फूट करा, कारवाई तो होणार। तिसरी त्याच न्यायालयात त्याच निर्णयात लिहिलं आहे की CR-1 भंगाचा विरोधात तुमच्यावर जे दुसरी कारवाई आहे त्याच्यापासून मुक्ती नाही, त्याचा संबंधात प्रोटेक्शन मिळालेलं नाही, त्याचाही पाठपुरावा। कोणावर कारवाई झाली पाहिजे, कशी झाली पाहिजे, तुमची भूमिका कशी राहणार आहे? नाही, मी आणि तुम्ही कोणच ठरवणारे नाही। कायदा स्पष्ट म्हणतो, ज्यांनी अनधिकृत बांधकाम केलं, कोणी केलं? सदानंद कदम म्हणतात अनिल परबनी केलं। तर अनधिकृत बांधकामाच्या विरोधात जी फौजदारी कारवाई अनिल परब विरुद्ध होणार। अनधिकृत बांधकाम CR-1 मध्ये बांधलं, सदानंद कदम म्हणते मी नाही, मी तर रिसॉर्ट विकत घेतला, त्याच्या विरोधात अनिल परबवर कारवाई होणार। त्या जो काळा नाणा पैसा, बेनामी पैसा वापरला तो अनिल परबचा आहे, हिसाब तो देना पडेगा। पण हे सगळं चाललंय, आज तुम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत, काय सांगणार आहे अधिकाऱ्यांना? या तिन्ही गोष्टी मी इन्कम टॅक्स EDची पाठपुरावा केला, त्यांना सांगितलं आता हे सिद्ध झालंय, त्यांनी कबूल केलं। सदानंद कदमनी सांगितलं अनिल परबनी बांधला होता, त्या पैशाचा हिशोब मागा। दुसरी गोष्ट FIR दाखल झालेल्या आहेत, त्यावर अनिल परबवर कारवाई करा। ही सगळी जी माहिती आहे ही अधिकाऱ्यांना पुरवण्यासाठी किरीट सोमय्या रत्नागिरीत दाखल झालेत। व्हिडिओ समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।